निवडणूक जाहीर होताच अशोक चव्हाण हे जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले। मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दोघांमध्ये चर्चा झाली आहे। तर जरांगे पाटील हे सगळे सोयरे या शब्दावरून अडून बसलेत आणि या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण हे जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले। शेवटची जेव्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, यामध्ये सगळे सोयरे याबाबत निर्णय होईल अशी अपेक्षा होती असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आणि यावर निर्णय व्हावा असं सुद्धा म्हटलं होतं। मात्र जरांगे पाटील यांना हवा तसा निर्णय न आल्यामुळे जरांगे पाटील हे आक्रमक झालेत। ते सभा सुद्धा घेणार आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण हे जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते। या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलं नाही। मात्र अशोक चव्हाण भाजपाचे नेते यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। निवडणूक जाहीर होतात अशोक चव्हाण हे जरांगेंच्या भेटीला गेले। सगळे सोयरे या शब्दावरून जरांगे पाटील हे अडून बसलेले आहेत। तसंच शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घ्यावा अशी त्यांची मागणी होती। मात्र त्यांना हवा तसा निर्णय न आल्यामुळे जरांगे पाटील हे आता सभा सुद्धा घेणार आहेत आणि आक्रमकपणे आपली भूमिका सुद्धा मांडणार आहेत। 900 एकरवर त्यांची सभा असणार आहे असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलंय आणि सरकारने निर्णय घेतला नाही, त्यामुळे जरांगे पाटील हे काहीसे नाराज आहेत। त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत। विजय, शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत सगळे सोयरे या शब्दाबाबत निर्णय व्हावा अशी जरांगे पाटील यांची मागणी होती। मात्र तसा निर्णय न झाल्यामुळे जरांगे पाटील नाराज आहेत। त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण आणि जरांगे पाटील यांच्यात भेट झाली आहे। नेमकी या भेटीमध्ये काय चर्चा झाली आहे? नक्की जगदीश, जर बघितलं तर मागील 8 महिन्यापासून जे आहे ते मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तापलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार जे आहे उपोषण देखील केलं होतं। मात्र त्यानंतर त्यांनी थेट मोर्चा जो आहे तो मुंबईकडे वळवला होता। त्यानंतर आता वाशीमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना आज सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना आहे ती दिली होती। मात्र त्या अधिसूचनेचे जे आहे ते कायद्यात अंमलबजावणी झाली नव्हती। त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते। मात्र जालन्यातील सरटे अंतरवाली या ठिकाणी संचारबंदी लागू केली। त्यानंतर हे उपोषण कुठेतरी मोडीत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला होता। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता महाराष्ट्रभर जे आहे ते आता दौरा करत आहे, सभा घेत आहे। मात्र काल राज्य मंत्रिमंडळाचे जे आहे शेवटची बैठक पार पडली, बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकी दरम्यान जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी त्यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन शेवटच्या बैठकीमध्ये सगळे सोयऱ्याचा जो आदेश आहे त्याचा कायद्यात अंमलबजावणी करावा अशी मागणी घेऊन जे आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती। मात्र शेवटच्या बैठकीमध्ये देखील त्यावरती सकारात्मक निर्णय जो आहे तो निर्णय झाला नाही। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे कुठेतरी नाराज झालेले आहेत। त्यामुळे आता येणाऱ्या लोकसभेवरती या मराठा समाजाचा फॅक्ट जो आहे तो बसू शकतो, कारण मनोज जरांगे पाटील हे आता संपूर्ण गावामध्ये संवाद बैठक घेत आहे। त्यामुळे आता यामुळे कुठेतरी आता मराठा आरक्षणाचा फटका जो आहे तो आता लोकसभेवरती बसू शकतो। मात्र विजय, या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी हा कायदा व्हायला आणखी अंदाजे 4 महिने वेळ लागेल असं म्हटले। मात्र मध्ये लोकसभा निवडणुका येत आहेत, त्यामुळे अशोक चव्हाण हे जरांगे पाटील यांची मनधरणी करायला गेले होते का? अधिकची माहिती या संदर्भात। नक्की जर बघितलं सरटे अंतरवली या ठिकाणी काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर रात्री 1च्या दरम्यान जे आहे सरटे अंतरवाली मध्ये भाजपाचे नेते अशोक चव्हाण हे सरटे अंतरवाली या ठिकाणी दाखल होऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी एक तास चर्चा केलेली। मात्र ती चर्चा काय झाली अद्यापही समोर आलेली नाही। मात्र नक्की जर बघितलं लोकसभेच्या अनुषंगाने ही चर्चा झाली असावी असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात गेला। या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना आहे ती कायद्यात अंमलबजावणी करा हीच मागणी घेऊन ते ठामपणे अशोक चव्हाण यांच्या समोर उभे होते। मात्र यापूर्वी देखील बघितलं त्यांच्या मदती करण्यासाठी अनेक मंत्री देखील त्या ठिकाणी गेले होते। मात्र सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना आहे त्यावरतीच मनोज जरांगे पाटील हे आता ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे। जगदीश, धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल।